चल येऊ. दीदीला गुड नाईट सांगशील. संजय, बापाचा विश्वासघात केलायस तू. कल्याणी, आज ही पोरगी काय माझ्या हातात वाचत नाही. इथंच मरते. काय करताय? हॉस्पिटल आहे, मी तुमच्या पाया पडू का? चल शांत व्हा, शांत व्हा. काय झालं? काय प्रॉब्लेम आहे का मामा? नाही, काही नाही, काही नाही. नाही नाही, यांना एवढ्या रात्री इकडे येताना बघितलं म्हणून लगेचच मागोमाग आला. ताईंची तब्येत तर ठीक आहे ना? नाही म्हणजे काही कॉम्प्लिकेशन्स वगैरे? नाही, कसले कॉम्प्लिकेशन नाही. सगळे फिट अँड फाईन आहेत. एव्हरीथिंग ओके. डॉक्टर पण म्हणले ना सगळं ओके म्हणून. त्यांनीच सांगितलं आत्ता येऊन. ते डबा घेऊन आलतो ना दोघांना. अच्छा. हा हेमंतराव, काळजी करू नका. रणजितराव, कसं आहे इथं रेंज नाही आणि महत्वाचे फोन करायचे ना. आणि कसं आहे, मी पोरगी जरी ऍडमिट असली तरी लग्नाची कामं तर करायलाच पाहिजेत. आलोच. मामासाहेब असं काय असं तसं नका काळजी करू. तुम्हाला एक टेन्शन, आम्हाला 17 टेन्शन आहे. नका काळजी करू. आलोच, आलो. अरे फोन उचलणार रे भाऊ. झावट फोन का उचलणार झालाय मोक्याच्या टायमाला तिथे. राहणार राव. हेलो, कौन है? हाँ रोनी भैया, राया है का? राया तर फोन. ए कौन भैया? किसका भैया? अरे फुकण्या, मी तुला विचारलं काय? तू सांगतोस काय? हा, मी तुला काय विचारलं? कोण आहे? मग पहिले ते सांगायचं. काय सांगायचं? कोण आहे ते? अरे मग फुकण्या सांग ना, मग कोण आहे ते? अरे पंजाबराव बांदल, रायाचा दोस्त. कोण दोस्त? कैसा दोस्त? हा? ए बघ, आमच्या बाबाला कोणी दोस्त बीस नसतो. हा, तू काय आता मला चुना लावतो काय? हा, अरे असं काय करतो? अरे परवा तर राहतो तुझ्या घरी, विसरला का? पायथन हाणल्यावर तोंड करून बसलो होता. अरे रायाने तुला नाही का सांगितलं पैसे आणून दे? अरे रायाने पैसे आण म्हटलं तू नाही का, तू त्याला दिले ना तो पंजाबराव. अरे मुद्दाड जरा कमी पीत जा. जरा लक्षात राहील. बर ते जाऊ दे. रायाला अर्जंट काय बाबा? ये बांधल का धांदल? दादा दोस्त आहे ना तुझा, मग थेट त्यांनाच फोन करायचा, मला फोन नाही करायचा. ठेव. हॅलो हॅलो. फुकणीच्या मला म्हणतोय फुकणीच्या. स्वरांगी दिसत नाहीये. स्वरा घरात आहे. हो, म्हणजे लगीन घर आहे ना, दार कसं लावून यायचं म्हणून तिला सांगितलं की तू घरातच थांब. मामी रात लय झाली,
हे दोघीच निघून जावं बघू घरला. मी आहे साजरीजवळ आणि काय लागलं तर फोन करीनच की मी. जावं बघू. चला ग चला. बरोबर आहे. बरीच रात्र झाली, मी सोडतो तुम्हाला, चला. रणजितराव, तुमची मदत लय झाली बघा. म्हणजे अक्षी देवासारखं धावून आला. लय बरं वाटलं. मामी जावा बघू तुम्ही, मी थांबतो इकडं. आणि काळजी करू नका, होईल सगळं व्यवस्थित. निघूयात. जाऊ. आमचं भाग्यच उजळलं म्हणायचं. साक्षात पानबुंद्याचे राजे पंजाबराव बांदरे यांचा आमासनी फोन. आज्ञा करा राजे. जगन्नाथराव पाटील, एक मदत हवी होती. मदत? अरा रा 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 रा. म्हणजे संपलंच म्हण की समज. नामदार पंजाबराव बांदल यांची फॉरेनवरून शिकून आलेली कुलदीपिका आणि जिचं लगीन रणजित ढाले पाटील अशा इज्जतदार माणसाशी होणार होत. ती पोरगी ऐऱ्या गैऱ्या पोराचा हात धरून पळून गेली वैर. अरा 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 अर. लई बेकार, लईच बेकार झालं बघ. पानबुंद्याची आन बान शान नामदार पंजाबराव बांदल सरकार यांची पोरगी फरार. अरेच बेकार. मायला कविता झाली की. लिहून घे. काय रे जगन्नाथ, हा? असं अवघड जागच्या दुखण्यावरती बॉटन दाबू नये रे. हा? अवकात नसेल मलम लावायची तर शांत बसवा माणसानं. हा? असं टिंगल करणं मर्दाला शोभत नाही गाड्या. ए पंजाब, म्हणजे आम्ही येड. हा? अरे स्वतःच्या पोरीला घरात नीट सांभाळता आलं नाही तुला आणि तू मर्दांगीच्या फोकताना गोष्टी करायलाच वय. हा? म्हणजे काय म्हणतात रे ते, गिरे भीतो टांग उपर. हा? अशी गत झालं की तुझी. हे बघ माझं सोड, तू मला का बोलवलंयस? जगन्नाथ, काय बी कर, कसं बी कर, जमीन फाड आकाश झाड, हा? पण माझ्या पोरीला शोधून काढ. माझ्याकडे मदत मागालीस? हा? अरे बाबा, तुझं नेटवर्क लई सॉलिड आहे म्हणून म्हणते तुला. हा? काहीतरी चक्कर चालव, हा? आणि माझ्या खानदानाची इज्जत वाचव रे. जगन्नाथ, अरे माझ्या लहान भावासारखा ना रे तू. हा? माझं काम झालं ना, माझं पटका तुझ्या पायावर ठेवेल बघ. आणि काय करू मी त्या पटक्याचं? ए पंजाब, तुझ्या त्या पटक्याच्या आतमध्ये किती भगदाड आहेत की नाही, ते फक्त तुला आणि मलाच ठाव आहे. जगन्नाथ, कर की मदत. चल, केली मदत तुला. या अख्ख्या एरियामध्ये तुझ्या पोरगीला शोधणं मला काय जड नाही. पण एक गोष्ट ध्यानात ठेव, मागच्या टायमाला तू मला पैक दिलं होतं ते आपलं तोंड बंद करण्यासाठी, आणि आता जे तुला पैक द्यायचे आहेत ते डोळे उघडे ठेवून तुझ्या पोरगीला हुडकण्यासाठी. पैसे? अरे असं काय करतो जगन्नाथ? आता तर तुला लहान भावासारखं म्हटलं ना, आता तर तुला खानदानी केलं ना, आता परत कसले पैसे? असं आडल्या आडल्याला खिंडीत गाठून लुटू नये खानदानी माणसानं, शोभत नाही. ए खानदानी, काय शोभते काय नाही शोभत हे तू आम्हाला शिकू नगस. झाकली मूठ झाकलीच राहू दे. उगा उघडली तर नसलेल्या इज्जतीचं मात्र होईल. पंजाबराव, हे लय मोठं काम आहे, याचा मोबदला मिळालाच पाहिजे. आम्हाला वाटलं होतं दोस्तासाठी, भावासाठी, गाववाल्यासाठी, त्याच्या इज्जतीसाठी काहीतरी करशील तू. बरोबर रडा लागले. हा? बघू. ए मगरमच्छ की असू, आपल्या बरोबर नाती जोडायला जायचं नाही आता.
काय मी कोणाचा भाऊ नाही, मी कोणाचा दोस्त नाही. आणि राहिला प्रश्न त्या इज्जतीचा, ती इज्जत बिज्जत गेली चुलीत, त्याचा मला सांगू नगस. 5 लाख रुपये दे, पोरगी शोधू. काय 5 लाख? काय जगन्नाथ, हा असं खिंडीत गाठतो होय पोरीच्या बापाला? हा तो बघतोय वरनं. हे बघू दे, जायला चल, तुझं कामच नाही करत, उगाच येळीची खोटी. ए जगन्नाथ, हा असं नको करू रे, असं नको करू. हा, ऐक ना माझं, ऐक. बर करतो, पैशाची व्यवस्था करतो. पण माझी पोरगी शोधना. अरे माझ्या खानदानाचा इज्जतीचा सवाल आहे रे. हा? मामी, काळजी करू नका, सगळं नीट होणार आहे. आराम करा. मेवणीबाई, आज जाणारच आहेस तर तुझ्या दीदीला बाहेर पाठव की जरा. नाही म्हणजे घरात एवढा मोठा प्रसंग घडला, सगळ्यांचीच विचारपूस करता आली. मुळात जी माझी होणारी बायको आहे तिचीच विचारपूस करताना आली. नाही म्हणजे आत्ता जर काळजी घेतलेली दाखवली नाही तर लग्नानंतर सगळं फेडावं लागतं असं म्हटलं. पाठवतेस? हो अगं हो, काही नाही होणार आहे तुझ्या साजिरी दीदीला. डॉक्टर सुद्धा बोललेत ना, शी इज ऍब्सोल्युटली फाईन. अगं डोंट वरी, काही नाही होणार आहे तिलाही नाही आणि तिच्या बाळालाही नाही. अरे हे बघ, छान गोड गुटगुटीत बाळ होणार आहे बघ तिला. आणि संजीवनी, तू विसरतीयस का? अगं तुझ्याकडे तुझं जादूचं वाक्य आहे की. उद्या मस्त फ्रेश हो, हॉस्पिटलला जा आणि तिथे गेल्यानंतर तुझं हे जादूचं वाक्य बोल. दीदी कशी आहेस? हा मग बघ तुझी दीदी कशी ठणठणीत बरी होती की नाही. इकडे बघ माझ्याकडे, स्माइल दे. रणजितराव, दादासाहेब तुम्ही इथं? हा म्हणजे आम्ही आमच्या संध्याकाळच्या वॉकला निघालो होतो. जाता जाता घराकडे लक्ष गेलं, म्हणलं काय फुलांच्या माळा नाहीत, लाइटिंग नाही, लग्न घर आहे ना, काय झालंय काय? आणि हे काय, या रडतायत का? नाही काय नाही, यांच्या साजिरीताईची तब्येत अचानक खराब झाली. त्यांना पोटात कळा यायला लागल्या, सो त्यांना हॉस्पिटलाइज केलं. तिकडूनच येतोय. बट शी इज फाईन नाव, शी इज ऍब्सोल्युटली फाईन. रडू नका, तुम्ही रडू नका. काय संजीवनी ना नाव तुमचं, रडू नका. ऐका माझं, ऐका. तुमच्या साजिरीताई एकदम ओके होऊन घरी येतील. हा हा. आणि तुमच्या दुसऱ्या ताई स्वरांगी त्या आहेत ना घरात. अहो असं काय करताय, अजून आम्ही त्यांना घेऊन नाही गेलो. हा अरे हे बघा, असं रडत राहिलात ना तर आत्ताच घेऊन जाऊ त्यांना. चालणार आहे का? अरे रणजितराव सांगा. अगं संजीवनी जोक केला त्यांनी. आणि हे बघा, लग्न झाल्यावर सुद्धा तुम्ही तुमच्या ताईंना भेटायला कधी पण येऊ शकता. हा रडू नका रणजितराव. चालायचं का? निघूया. काळजी घ्या. चल येऊ.
या चल येऊ. दीदीला गुड नाईट सांगशील. तू आहेस काय बेबी मावशी, मस्त झोप लागली. बेबी मावशी तू विसरलीस का आपण आपल्या घरात नाही होत? अरे खरं तर मी बुडाला चटका देऊनच उठवणार होते तुला. पण म्हणलं एक तर आपलं घर नाहीये हे, आणि त्यात लग्नाचे विधी आहेत सगळे. बूट टेकून तुला लग्नाचे विधी करावे लागतील ना. मग म्हणलं जाऊ दे, प्रॉब्लेमच आहे. माझी बेबी मावशी, झालं तुझं उठलं उठलं सकाळी सुरू. असं बोलतात बेबी मावशीला? हा, एक तर हल्ली भेटत नाहीस, सारखा बाहेरच असतो ड्युटी करत. आणि आता तर काय लग्न ठरलंय एका माणसाचं. हा काय मग रणजितराव शिवाजीराव ढाले पाटील भेटता का नाही त्यांना? अरे यार बेबी मावशी, लास्ट आहेत आमचे एसीपी. बेबी मावशीला सांग की कुठं कुठं भेटला होता. कुठे कुठे काय, फक्त एकदाच बाहेर गेलो होतो हॉटेलमध्ये. हॉटेलमध्ये स्वीट बुक केली की काय? ए मावशी, तुला वाटतं तसं काही नाहीये. तुला नेलं होतं ना, बस तिथे गेलो होतो कॉफी प्यायला. मोका पिऊन मोका साधला का? मावशी अगं जनरल गप्पा मारल्या आम्ही. लास्ट आहे ग माझा बाय, लास्ट आहे. बरं ऐक, बेबी मावशी आली होती तुला सांगायला की आज हळद आहे. घरातले सगळे काय म्हणतात माहितीये का, की हळदीनंतर होणाऱ्या बायकोला भेटायचं नसतं. आज हळद म्हणजे साक्षात वॉरंटच. आणि एकदा का लग्नाची बेडी हातात पडली ना की मग बेबी मावशी बघेलच सटकतोय का अडकतोयस. बरं बघ बघ, पण आता मला सटकू दे, फ्रेश व्हायचं. नाहीतर नाहीतर काय. नाहीतर काय हम्म बघ. हम्म. शी. जा दात घासू नये. चल हळू. बसतेस का थोडा वेळ इथं? आई आलीस? बस सावकाश बस. हे घे. आणि हे बघ, आज जाऊन पड जा आता जरा निवांत. मी बसते की जरा वेळ इथंच. साजे रे, आल्यापासून तू तुझं चालवायला लागलीस बघ सगळं. आता ऐक बरं जरा माझं. हागण नसता घोर लावू नकोस माझ्या बिजीवाला आणि तुझ्या बिजीवाला. जा जाऊन पडचं जा. हळू हळू जरा. इकडं आड आणि तिकडं हिर झाली नसती. आता काय करायचं हो? करायचं तवा केलं नाही, आता काय विचारतेस? अहो पण जरा बी शक आला नव्हता बघा. ताकस तूर लागू दिले नाही पोरीने. मला तर लय टेन्शन आलंय. काय करायचं सांगा की हो? तू काय बी करायचं नाही. कोंबडं किती बी आणलं तरी तांबडं फुटायचं राहतंय वे. ढाले पाटलांना आताही सांगावंच लागणार. आज पुरीची हळद होती. नाही नाही, मला तर वाटतंय ही लपून ठेवण्यापेक्षा त्यांना सांगावंच एकदाच. सांगाव काय सांगाव?
नुसती शिफारस खपून घेतली जाणार नाही कल्याणे. त्या ढाले पाटलाच्या घरातल्या एका बी माणसाला शक आला ना तर माझ्यासारखा बेकार माणूस नाही या जगात. आणि परत जर सांगायचं म्हटलीस ना तर जीभ हासडून दाराला तोरण बांधेल कल्याणे. मामासाहेब अहो काय चाललंय मामासाहेब? अहो अहो, जरा शांत व्हा. अहो काय शांत व्हा. अहो आता साजरीला दवाखान्यात आणले, जरा शांत व्हा. आणि आम्ही बोलले असतील टेन्शन मध्ये, तुम्ही अशी डोसक्यात राग घालून घेऊ नका. शांत व्हा. आपण स्वराला शोधायला जाऊया का? चला. याची गरज नाहीये. केलंय आम्ही सॉर्ट आउट. माणसं लावलीत आम्ही शोधायला. सापडेल स्वरात. आणि आता सापडली ना तर लग्नाच्या आधी खेटराणी पूजा पाहणार त्याची. मायला फॉरेनला शिकायला पाठवलं तर कान काढलं पोरीनं. हा या पंजाबराव बांधलाच्या घराच्या इज्जतीवरतीच कोळसा फिरवला तिनं. हेमंतराव तुम्हाला पहिला पोरगाच व्हायला पाहिजे, पोरगी नकोच. बघितलं ना आमच्या पोरीने फॉरेनला जाऊन काय दिवे लावले ते. हा पोरगी शिकल प्रगती होईल म्हणून तिला शिकवलं तर बघितलं ना तिने काय दिवे लावले. आमच्या घराण्याचं पार वाटोळं करून टाकलं. नाही 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 नाही, चुकीला माफी नाही म्हणजे नाहीच. आता तिला सोडतच नाही मी. कुणी आहे का? शांत राहायचं, एकदम शांत. जरा जरी आवाज केला ना तर तू हायस आणि मी हायस. कळलं नाही? हा आलो आलो. घबरडू नको. शांत हो बाळा.